कुठल्याही जणांची विचार आहे ना, कुठल्याही त्याची चर्चा होत नाही, कुठल्याही चर्चा होत नाही. धारावीमध्ये एकाही माणसाला माहितीये का विचारा की त्याला घर कुठे मिळणार आहे, त्याला दुकान किती मिळणार आहे, त्याला गोडाऊन कुठे मिळणार आहे, इन्फ्रास्ट्रक्चरचं काय होणार आहे. आमचं म्हणणं आहे की धारावीच्या बाबतीमध्ये धारावीकरांना विश्वासात घेतलं पाहिजे. हा कसला विकास? ज्या वेळेला तुम्ही दलालांना दम द्यायला पाठवता, मुठांना दम द्यायला पाठवता, पोलीस यंत्रणेचा आणि सरकारी यंत्रणेचा वापर करता, रस्ता बनू शकत नाही, पण रेल्वेसाठी झोपड्याच्या झोपड्या तोडण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे. आज फक्त मिठीदेवरच्या नावाखाली, रेल्वेच्या नावाखाली, बीएमसीच्या नावाखाली लोकांना त्या ठिकाणी बाहेर पडवण्याचं मोठं षडयंत्र चाललेलं आहे. का तर आम्ही फक्त बीकेसीच्या जवळ आहोत, 5 मिनिटं ते 10 मिनिटांवर आम्ही अंतरावर आहोत. तुम्हाला आमची लढाई सातत्याने चालू राहणार. ही जागा आम्ही धारावीकरच घेणार. अदानी को हटाना है, अदानी को हटाना है, धारावी को बचाना है, अरे धारावी को बचाना है, अदानी को हटाना है. नाही कोणाच्या बापाची, नाही कोणाच्या बापाची, नाही कोणाच्या बापाची. जकडून ठेवणार. याच पार्श्वभूमीवर आज धारावी अदानीच्या विरोधामध्ये उतरलेले आहे. फक्त धारावी नाही तर धारावीमधील प्रत्येक नागरिक हा सरकार, अदानी सरकारचं आणि सरकारच्या अदानीचं यांचा निषेध करण्यासाठी उतरलेला आहे. आमच्या धारावीकरांची मूळ मागणी आहे. आम्ही मूळचे धारावीकर आहोत आणि आम्हाला धारावीमध्ये 500 फुटाचं स्वतंत्र घर मिळालं पाहिजे. तळ माळ्याला देखील 500 आणि पहिल्या माळ्यावर जो राहतो त्याला देखील 500 फुटाचं घर हे धारावीमध्येच मिळालं पाहिजे. आजच्या मोर्चामधून एक निष्पत्ती निघतं की धारावीतली लोक झोपडीधारक हे अदानीच्या आणि सरकारच्या विरोधात आहे, परंतु आमचा मोर्चा, आमचं आंदोलन हे चिरडण्याचा प्रयत्न हा पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून होतोय. आणि हा उद्रेक आज ज्या पद्धतीने तुम्ही कितीही प्रशासनाने दाबण्याचा प्रयत्न केला तर भविष्यामध्ये याचा उद्रेक होणार, ज्वालामुखी फुटणार आणि संपूर्ण सरकार आणि अदानीला या धारातून हद्दपार केल्याशिवाय राहणार आहे. आज तुम्हाला तुमच्याकडे सत्ता आहे, तुम्ही कितीही प्रयत्न करा, तुमच्याकडे पैसा आहे, तुम्ही दाबण्याचा प्रयत्न कराल, तुम्ही साम दाम दांडभेदाचा वापर कराल, पण ज्या दिवशी लोकांची सहनशीलता बाहेर पडेल त्यावेळेस अदानी आणि सरकारला इथून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. जनतेचा आवाज दिसत नाही. या सरकारला फक्त ज्या ठिकाणी अदानीचा आवाज दिसतो, अदानीचा फायदा दिसतो, अदानीसाठी जमीन दिसते, पण इथल्या लोकांची खरं आज परिस्थिती आमच्याकडची अशी आहे की आज लोकांना सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला घरं कुठे मिळणार आहेत. आमच्याकडे अनिर्णित मोठ्या प्रमाणामध्ये लोक आहेत. सांगितलं की 50 स्क्वेअर फूटचे छोटे घर असेल तर तुम्हाला घर मिळणार नाही, 6 फुटापेक्षा त्या ठिकाणी घर छोटे हाईटचं असेल तर तुम्हाला घर मिळणार नाही. हे निर्णय कोण घेतं? जर आमच्याकडे कागदपत्र आहेत, आमच्याकडे पुरावे आहेत, असं असताना सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी त्या घरा मिळण्यापासून वंचित करण्याचं काम झालेलं आहे. संख्या दिवसेंदिवस कमी करण्याचं काम झालेलं आहे. हा निर्णय जर तुम्ही बघाल, तुम्ही संसदेमध्ये सुद्धा हा प्रश्न मांडला. आपल्याला सांगू इच्छिते की काही एरियाचं जे आता सर्वेमध्ये आलेले रिपोर्ट त्यानुसार जवळपास धारावीमध्ये 90% पेक्षा जास्त लोकांना अनिर्णित किंवा अपात्रमध्ये ठेवलेले. काही ठिकाणी 3%, काही ठिकाणी 5%, काही ठिकाणी 6% लोकांना पात्र केलेले आहे. आणि अशा तऱ्हेने आमच्या लोकांना धारावीच्या बाहेर त्या ठिकाणी देवणाला पाठवण्याचा जो मोठा षडयंत्र त्या ठिकाणी चालू आहे त्याच्या विरोधात आम्ही या ठिकाणी उतरलेले आहे. घराच्या बदल्यामध्ये इथेच धारावीमध्ये घर मिळालं पाहिजे, दुकानाच्या बदल्यामध्ये धारावीमध्ये दुकान मिळालं पाहिजे. धारावी ही मोठ्या इंडस्ट्री आहे. धारावी मधल्या इंडस्ट्रीला तुम्ही हेच लावू शकत नाही. तुम्ही आमचा उद्योग संपवताय, तुम्ही आमचं घर संपवताय, तुम्ही आमची जमीन घेताय, तुम्ही आम्हाला आमच्या घरापासून बाजूला ठेवताय. धारावी मधल्या एकाही माणसाला माहित नाही की धारावी विकास आहे काय. मग हा विकास कोणासाठी चाललेला आहे? रेल्वेची जमीन तुम्ही घेतली, कशावर घेतली? लीजवर घेतली. तिथं आम्हाला ओनरशिप मिळणार नाही. ही ती जी जमीन आहे ती सरकार जमीन पण नाहीये. म्हणजे आमच्या लोकांना तुम्ही देशोधडीला लावण्याचं काम चाललंय, आमचा तुम्ही हत्या करण्याचं काम चाललंय, एका माणसाला मोठे करण्यासाठी हे सगळं चाललेलं षडयंत्र आहे. त्याच्या विरोधामध्ये हा लढा आहे. हा लढा कुठल्या पक्षाचा नाही, हा लढा धारावीकरचा आहे आणि धारावीकर म्हणून आम्ही सगळे एक आहोत. एक व्यक्ती आधी
सुरक्षित आहे. आम्ही गरीब आहोत पण आम्ही इमानदार आहोत आणि आमची ताकद ही आमची एकता आहे. तुम्ही असाल पैसेवाले, तुमच्याकडे असेल केंद्र राज्यामध्ये सत्ता, पण आमच्याकडे आहे देशाचं संविधान. ते संविधान घेऊन आम्ही येणाऱ्या काळामध्ये लढणार आहोत. आमची लढाई बळापासून चालू आहे. आम्ही सातत्याने आवाज उठवतोय आणि आमचा आवाज दाबण्यासाठी सरकारी यंत्रणाचा वापर केला जातो. विचारा यांना, परवानगी घ्यायला सुद्धा मोर्चाला किती त्रास द्यावा लागतो. कुठे जायचं नाही, कुठे बोलायचं नाही, जरा कोण सगळ्यांचा सगळीकडून दबाव आणायचा. आता गुंडांचा दलालाचं राज निर्माण केलंय आणि अनेक लोकांसाठी दलालांच्या जवळ तुम्ही लोकांना उभं केलं. या सरकारला मी प्रश्न विचारू इच्छिते, हा विकास कोणासाठी आहे? मोदींच्या मित्रासाठी आहे की धारावीच्या गरीब जनतेसाठी आहे? हा धारावी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बाबाची.